नमस्कार. माझं नाव विपुला घाया. आज मी तुमच्यासोबत काहीतरी शेअर करते, जे माझ्या ध्यान आणि रेकी हे जे मी एक ऑनलाईन Zoomवर रोज रात्री 9:30 वाजता एक सत्र घेत असते. आज ते सत्र सुरू करून 1 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलाय. खरं तर कॉर्पोरेटमध्ये काम करत-करत मला माहीत नाही मी कधी अध्यात्मामध्ये आले, कधी ध्यान आणि रेकी सुरू केली. माझ्या सत्रामध्ये मी अनेकदा हे माझ्या ध्यानी कुटुंबासोबत शेअर केलंय, की ऑफिसमध्ये बऱ्याचदा आर्ट ऑफ लिव्हिंग असेल किंवा अजून कुठल्या संस्था असतील, ती लोकं यायची आणि आम्हाला ध्यान शिकवायचा त्यांनी सेशन्स पण अरेंज केले होते. बऱ्याचदा आमच्या ऑफिसमध्ये ते आले होते. पण म्हणतो ना आपण आपली वेळ यावी लागते. अनेकदा ती सत्र माझ्या ऑफिसमध्ये झाली, पण दरवेळेस त्या सत्रांना मी बसलं, की एक थोडा वेळ मी ध्यान करायचे आणि पुन्हा विसरून जायचे. इव्हन बऱ्याचदा मी म्हणायचे सुद्धा, "अरे हे काय आहे? ह्याच्याने काही होत असतं का? ह्याचा कसा आपल्या आयुष्यामध्ये फरक पडेल?" असे अनेक प्रसंग माझ्या आयुष्यात घडून गेले आणि मी हे सगळं माझ्या ध्यान कुटुंबासोबत आमच्या रोजच्या रात्रीच्या सत्रामध्ये अनेकदा शेअर सुद्धा केलं. प्रवास सुरू होता. हळू मी एका संस्थेसोबत जोडली सुद्धा गेले. पण कुठेतरी एक असा स्वभाव आहे, की स्वातंत्र्य पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. कुणी म्हणतंय म्हणून, कुणी सांगतंय म्हणून ती गोष्ट पटकन आत जात नाही. आणि जोपर्यंत स्वतः ते अनुभव करत नाहीत, तोपर्यंत आणि खरोखर आयुष्यात बदल बघत नाही, तोपर्यंत ते आपल्या मनाला पटत नाही. आणि ह्या पद्धतीनेच माझाही प्रवास होता. एका संस्थेमध्ये मी होते, जिथं मी योग शिकले. 6-7 महिने मी तिथे होते. त्यानंतर मी पिरॅमिड संस्थेशी जोडली गेले. जे संस्थापक ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी यांनी ती संस्था स्थापन केली. जिथं त्यांनी पिरॅमिडचे महत्त्व लोकांना सांगितलं, की पिरॅमिड आपल्या ध्यानामध्ये आपल्याला कसं उपयोगाला पडू शकतं. सोबतच पिरॅमिडची जी एनर्जी आहे, ती आपल्या घरामध्ये सुद्धा आपण अनेक गोष्टींमध्ये वापरू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी मी तिथं समजून घेतल्या. मला आवडलेली सगळ्यात एक गोष्ट त्या संस्थेची अशी होती, की तुम्हाला ज्या गुरुचं जे आवडतं ते तुम्ही घ्या. तुम्हाला कुठलंही बंधन नव्हतं, की तुम्ही ह्या एका व्यक्तीलाच गुरु मानलं पाहिजे. ह्या व्यक्तीच्याच म्हणण्यानुसार सगळी कामं केली पाहिजेत किंवा त्यानुसारच तुमची साधना असली पाहिजे. असा कुठलाही निर्बंध पिरॅमिड संस्थेमध्ये नाहीये. आणि पितामह पत्रीजी नेहमी म्हणायचे, की तुम्हाला जे आवडतं, जे ज्ञान जितकं घेता येईल ज्याच्याकडून, ते तुम्ही घ्या. अनेक पुस्तकं वाचायचा तिथे एक वाचण्याचं आपल्याला सांगितलं जातं, आपल्या ध्यान साधनेसोबतच. या पुस्तकातून त्या समोरच्या व्यक्तीची एक जीवन कथा, त्याचे अनुभव म्हणजे ते एक सार मिळाल्यासारखं आपल्याला पुस्तकातून मिळतं. जो काही लेखक लिहीत आहे, हे त्याचे विचार आहे, त्याचं आयुष्य जो तो जगलेला असतो. किंवा काल्पनिक कथा जरी असतील एखाद्या पुस्तकामध्ये, तर त्या कथा त्या लेखकाच्या बुद्धीने, समजातून, त्याच्या हुशारीने त्या बाहेर आलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पुस्तक हे आपल्याला स्टोरी सांगतं प्रत्येक व्यक्तीची आणि पुस्तकं आपल्याला इतकी मदत करतात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं एखाद्याचं आयुष्य वाचायचं असेल, तर त्याची ऑटोबायोग्राफी वाचली की आपल्याला एका पुस्तकामधून त्याचा पूर्ण एक लाईफटाईम आपल्याला समजतो. म्हणजे हे किती मोठं वरदान आहे आपल्यासाठी. त्याप्रमाणे पुस्तकं वाचण्याचा योग सुरू झाला, जे मी कधी करत नव्हते जास्त. प्रवास सुरू आहे. जसे-जसे मेसेजेस येतात, संदेश येतात, त्याप्रमाणे काम घडतंय. हे सुरू झाल्यानंतर महाअवतार बाबाजी माझ्या आयुष्यात आले. आयुष्यात होते, पण ती वेळ यावी लागते ज्यावेळेस आपण त्यांना पुन्हा भेटतो. तसंच महाअवतार बाबाजींचं झालं. त्यांचं युनिफाईड नावाचं मी एक पुस्तक आणि त्याच्यावर एक कोर्स मला मिळाला. अगदी योग्य वेळेला सगळ्या गोष्टी घडतात. आणि त्याच दरम्यान बाबाजींच्याच ह्या कोर्सच्या दरम्यान मला संदेश यायला इतके आतून इंट्युइटिव्ह मेसेजेस सुरू झाले, की तुला आता एक ध्यानसत्र सुरू करायचंय. हा जेव्हा मेसेज आला, तेव्हा मी अजिबातच ऐकला नाही. दुर्लक्ष केलं. म्हणलं एवढ्या मोठ्या-मोठ्या संस्था पडल्यात, इतकी लोकं पडलीत, जी इतक्या वरच्या लेव्हलला आहेत, उच्च ऊर्जेला आहेत आणि जे ह्या समाजासाठी कार्य करतायत. तेव्हा मी असं जाऊन शिकवून असं काय फार मोठं घडणार आहे? आणि खरंच कुणी असेल का जे माझं काही ऐकेल? किंवा मी शिकवलेलं ध्यान त्यांना काहीतरी उपयोगाला येईल, त्यांना आवडेल, त्यांच्या आयुष्यात काही फरक पडेल. अशा अनेक विचारांनी मन भरलं. जे आपल्या बाबतीत नेहमी होतं. आपण नवीन काही सुरू करायला गेलो, की समोरचा माणूस आपल्याशी नंतर वाद घालेल, नंतर तो 4 निगेटिव्ह गोष्टी आपल्याला सांगेल. पण सगळ्यात मोठा असतो एक ऑब्स्टॅकल आपल्या आयुष्यातला, तो म्हणजे आपलं मन, आपले विचार. त्यामुळं हे असे विचार सुरू झाले. पण तरीही एके दिवशी तो विचार इतका तीव्र होता, इतका इंटेन्स होता, की मला ते सुरू करावं लागलं. त्याच दिवशी अचानकपणे मी माझं योगासनाचं सेशन करत होते आणि ते करता-करता मी उठून तो मेसेज टाइप केला मोबाईलवर, की उद्यापासून ध्यानसत्र सुरू करत आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी सांगावं आणि पुढची सगळी प्रोसिजर झाली. त्या क्षणाला माझा
भीती वाटत होती, कारण मला असं वाटत होतं की मी हे करते. आणि भीती तेव्हाच येते जेव्हा आपल्याला वाटते की आपण काहीतरी करतोय. अगदी त्या विचारामुळं ती भीती, ते ढग विचारांच्या माझ्या मनात होते. पुढे पुढे प्रवास सुरू झाला. लोक जॉईन झाली सत्रामध्ये. सुरुवातीला इतका एक विश्वास नव्हता की मला झूम सुद्धा नीट चालवता येत नव्हतं. तर मी मदत मागायची, मदत मिळत गेली. जे कोणी एंजल्स असतील, पूर्वज असतील, गुरु असतील, जे कोणी होते त्या क्षणी, महावतार बाबाजी तर होतेच. पण अजूनही ज्या दिव्य शक्ती होत्या, त्यांना मी फक्त म्हणायचे, मला हे जमत नाहीये, हे तुम्ही मला सांगा झूमचं, हे कसं करायचं, हे काय करायचं. आणि त्याप्रमाणे सगळ्या मदत मिळत गेली. जरी मी IT मध्ये जॉब केला असला तरी सुद्धा झूमचं मला वर्किंग त्या प्रमाणामध्ये माहीत नव्हतं. आणि हळूहळू त्या गोष्टी, अशा छोट्या छोट्या गोष्टी पुढे पुढे जात हा प्रवास इथपर्यंत पोहोचला. जवळजवळ 1 वर्षभर आम्ही सगळेजण, माझ्या ध्यान कुटुंबातली सगळी लोक आणि मी, आम्ही एका बोटीत बसून हा प्रवास करत होतो. आणि मला हे एवढं समजत होतं की आम्ही सगळे एकाच बोटीत आहोत. जरी मी हे सत्र माझ्या थ्रू, माझ्या माध्यमातून घेतलं जात आहे, तरी कुठेही असा अर्थ असा नाहीये की मी कुठेतरी त्यांच्यापेक्षा उच्च स्थानी आहे. कारण मला माहित होतं की माझे व्हायब्रेशनल लेवल काय आहे, माझे आत्ताचे विचार काय आहेत, माझी ऊर्जा काय आहे. आणि एक गोष्ट समजत होती, सुरुवातीला वाटायचं की आधी मी परिपूर्ण होते, मी सगळं शिकून घेते, मी माझ्या आयुष्यात बदल करते, 100% मी बदलते आणि मग मी लोकांना शिकवायला जाईन. पण माझा जर्नी तसा नव्हता आणि बहुतेक लोकांचा असा नसतो. तुम्ही जसे आहात तसे, ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी, आणि ज्या ऊर्जेला, ज्या विचारांमध्ये आहात त्या विचारांवर, जे काही आपल्याला येत आहे ते शिकवण्यासाठी आपल्याला परिपूर्ण व्हायची गरज नाहीये, हे मला समजलं. त्यावेळेस पितामह पत्रीजींचं वाक्य आठवत होतं, तुम्हाला ABC येते, तुम्ही ABC शिकवायला सुरू करा. हा एक विचार मनात आला आणि असं वाटलं की माझ्या शिकण्यासाठी माझ्याकडून आधी बाहेर जाणं गरजेचं आहे, जे ते नेहमी म्हणायचे. जेव्हा सुरुवातीला मी पिरॅमिड संस्थेशी जोडले गेले, पितामहांचे जे, पत्रीजींचे जे वाक्य होती ती समजायची नाही. पण जेव्हा जेव्हा ती परिस्थिती, प्रसंग माझ्या आयुष्यात यायला सुरू झाले, तेव्हा एक एक वाक्याचा अर्थ उलगडत गेला की पितामहांना काय म्हणायचं होतं, की आधी तुम्ही शिकवायला सुरू करा, जेवढं येतंय तेवढं. कारण आपल्याकडे म्हणतात की तुम्ही एकदा शिकवलं म्हणजे दोनदा शिकण्यासारखं आहे. आपल्या सबकॉन्शियसमध्ये ती क्लॅरिटी येणं गरजेचं आहे, तो विश्वास येणं की माझा प्रवास हा आहे, असाच आहे आणि मी ह्या पद्धतीने पुढे गेले तर त्यातून माझा आत्म्याचा प्रवास पुढे जातोय, मी शिकते. आणि हे सुरुवातीला ही क्लॅरिटी नव्हती, हे कळत नव्हतं आणि त्यामुळे तो विश्वास नव्हता. पण एकच त्या क्षणी माझ्या डोक्यात होतं की इतके मेसेजेस येत आहेत, ह्याचा अर्थ आपल्या माध्यमातून हे काम घडायचंय, आपण सुरू करू. माझ्या डोक्यात अनेक विचारांचा एक निगेटिव्हिटी होती की लोक काय म्हणतील आपल्या जवळची, एवढी जॉब करणारी, अशा IT मध्ये असणारी, किंवा असं अचानक कुठे हे असं झालं, माझे मित्रमैत्रिणी काय म्हणतील, माझ्या जवळची लोक काय म्हणतील, अशा अनेक विचार येत होते. पण सोबतच हा विचार होता की हीच ती वेळ आहे ज्यावेळेस आपल्या स्वतःवर विश्वास ठेवून आयुष्यात काहीतरी सुरू करायचं, आतून येणाऱ्या आवाजावर. आणि ते आवाज कुणाचेही असतील, माझे असेल, माझ्या हायर सेल्फचा असेल, किंवा ह्या सगळ्या दैवी शक्ती ज्या आपल्या बरोबर आहेत, ज्यांची इच्छा आहे की आपण सगळ्यांनी हा प्रवास एकत्र करावा, त्यांचा असेल. त्यामुळं फक्त फक्त त्यावेळेस विश्वास ठेवला आणि पुढे आले. आज जेव्हा मी बघते हा प्रवास, तेव्हा मला खूप गोष्टी उलगडत जात आहेत. अनेक जे बिंदू आहेत ते जोडले जात आहेत. आपल्याही आयुष्यात असं असेल, कदाचित त्यावेळेला, त्या क्षणाला आपल्याला विश्वास नसतो की मी हे करू शकते, किंवा मला हे का असा विचार येतोय. पण जेव्हा थोडे आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला समजतं की हे का घडलं सगळं. कालचा जो प्रसंग होता आमच्या ध्यान कुटुंबामध्ये, आम्ही दर गुरुवारी अनुभव कथन ठेवलंय. त्यामध्येच एक ध्यानी साधक जी नुकतीच आमच्याशी जोडली गेली, ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा मी पिठापूरला गेले होते, तेव्हा तिची आणि माझी तिथं भेट झाली. आणि बोलता बोलता मी तिला ध्यान आणि रेकीबद्दल काही गोष्टी सांगितल्या आणि ती ग्रुपमध्ये जॉईन झाली. गणपती विसर्जनाच्या वेळेस तिच्याकडून तिचं जे मंगळसूत्र आहे ते कुठेतरी हरवलं, कुठेतरी ठेवण्यात आलं. 4 महिन्याचा पिरियड गेला. एक मानसिक त्रास तिने सहन केला. आणि त्यानंतर बुधवारी, म्हणजे काल गुरुवार होता, आज जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करते तो दिवस शुक्रवारचा आहे. बुधवारी आम्ही एक ध्यान घेतलं, ज्यामध्ये इच्छापूर्ती ध्यान, संकल्प ठेवायचा आणि त्याला एक अनुसरून आपलं एक ध्यान झालं. त्यानंतर गुरुवारी लगेचच तिचा मला फोन आला आणि रडत रडत ती माझ्याशी बोलत होती. ते आनंदाश्रू होते की 4 महिने झालं माझं जे मंगळसूत्र हरवलं होतं विपुला, ते मला सापडलंय आणि आई वडिलांनाही अजून मी फोन नाही केला, पण ही पहिली बातमी तुझ्याजवळ देते. हा आनंद होता, ही एक्साइटमेंट होती. त्यानंतर अजून काही गोष्टी समजल्या. तिच्यासाठी जे धडे आहेत ते आहेत, माझ्यासाठी धडे होते. प्रत्येकजण ज्या स्थितीला, ज्या ऊर्जेला आता आहे, ज्या लेवलला आहे, तिथं उभारून त्या प्रसंगाकडे बघतोय.
की 4 महिन्याचा काळ लोटला. ती स्वामी भक्त आहे. स्वामी समर्थांना ती गुरु मानते. आणि ह्या 4 महिन्यांमध्ये स्वामींनी तिला ती दिशा का नाही दाखवली? हा एक प्रश्न मी त्यांना जेव्हा हे अनुभव कथन झालं त्यानंतर मी सगळ्यांना विचारला. प्रत्येकाचे बघितले की काय दृष्टिकोन आहेत. तेव्हा सगळ्यांनी जे सांगितलं की कुठंतरी विश्वास तिचा चेक केला जात होता की खरोखर तिचा तितका विश्वास आहे की नाही आपल्या परमेश्वरावर. त्यानंतर तिला जाणीव झाली पाहिजे, तिला धडा मिळाला पाहिजे की लक्ष देऊन जबाबदारीने कसं वागलं पाहिजे. ह्या पद्धतीने असा एक विचार त्यातनं बाहेर आला. आणि ह्या सगळ्यांचे जे दृष्टिकोन आहेत ते अगदी बरोबर आहेत. त्याच्यात कुठेही चूक नाहीये. कारण आपण चूक आणि बरोबर ह्या द्वैतामध्ये नेहमी अडकून बसतो. तो जो जिथं आहे त्या दृष्टीने त्या प्रसंगाकडे बघतो. माझाही असाच एक दृष्टिकोन होता की जर ह्या 4 महिन्यांमध्ये तिने कुणाला मदत मागितली असती, कुठल्या देवाला, गुरूंना, आणि तिला ती मदत मिळाली असती, तर जे ध्यान तिने केलं संकल्प शक्तीचं, इच्छाशक्तीचं, आणि जे काही तिने व्हिज्युअलाइज केलं त्या दिवशी, जे काही आतमध्ये फील केलं की मला ते मंगळसूत्र ऑलरेडी मिळालंय आणि मी ते मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलंय किंवा ते देवाजवळ ठेवून मी त्याची पूजा करतेय, ह्या प्रकारे तिने ध्यानामध्ये स्वतःला बघितलं. त्या व्हायब्रेशन्सला तिने कॅच करायचा प्रयत्न केला. ह्याला क्वांटम फिजिक्समध्ये आपण जे जोडतो की देर इज अ व्हर्जन ऑफ यू हू हॅज ऑलरेडी फुलफिल दॅट विश. त्याच्याकडे ती ऑलरेडी इच्छा त्याची पूर्ण झालेली. तुम्हाला फक्त त्या व्हर्जनपर्यंत पोहोचायचंय आणि ते व्हायब्रेशन्स तुम्ही आधी फील करायचे. म्हणून तुम्ही ॲफर्मेशन्स ऐकत असाल की ॲफर्मेशनमध्ये आपण असं कधीही म्हणत नाही की माझी हेल्थ चांगली होईल भविष्यामध्ये. नाही, जे काही आहे ते ह्या मुवमेंटमध्ये वर्तमानात आहे. आपण असं म्हणतो की माझी हेल्थ सर्वोत्तम आहे. ह्या प्रकारे आपण ही ॲफर्मेशन्स तुम्ही युट्यूबवर ऐकत असाल. आपण अशी ॲफर्मेशन्स म्हणतो. ह्याचं कारण कुठेतरी एक आपला व्हर्जन आहे कुठल्या तरी डायमेन्शनमध्ये ज्याच्याकडे ही इच्छा पूर्ण झालेली आहे. त्याच्याकडे ते सगळं आहे जे तुम्हाला आत्ता पाहिजे. आपल्याला काय करायचंय, जिथं आपण आहोत तिथून फक्त त्या व्हर्जनपर्यंत पोहोचायचंय. आणि ते कसं पोहोचणार आपण? आपल्या फिलिंग्सनी, आपल्या भावनांनी. कारण शब्दांपेक्षा या डायमेन्शनमध्ये जे काम करेल ते म्हणजे आपल्या भावना, आपले व्हायब्रेशन्स. आणि त्या पद्धतीने त्या ध्यानाच्या दिवशी तिने तो अनुभव घेतला. खरोखर जेव्हा एक वाक्य माझ्या माध्यमातून सांगण्यात आलं की आता तुम्ही त्याप्रमाणे फील करा, जसं काही तुमची इच्छा पूर्ण झाली, तर काय कराल तुम्ही पहिल्यांदा? तुम्ही कुणाला फोन कराल आनंदाने, कुणाला तरी न्यूज सांगाल. ती आत्ता भावना तुम्ही आत्ता फील करा. आणि त्या क्षणाला तिने स्वतःला असं बघितलं की मी ते मंगळसूत्र घातलंय, देवापुढे जाऊन पूजा करते त्याची. या पद्धतीने ती आनंद ती ऑलरेडी व्यक्त करत होती ती गोष्ट घडायच्या आधी. आणि 4 महिन्यानंतर ते मंगळसूत्र ज्या बॉक्समध्ये ठेवलेलं तिला मिळालं, तो बॉक्स तिने त्याच्या आधी 100 वेळा चेक केला. तो बॉक्स सुद्धा तिने आम्हाला ध्यानामध्ये दाखवला. ह्या व्हिडिओच्याच खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या मेन व्हिडिओची मी लिंक शेअर करेन. तुम्ही बघा की तो बॉक्स एवढाच आहे आणि त्याच्यामध्ये ते मंगळसूत्र ठेवलेलं तिने 100 वेळा जाऊन चेक केलं असेल, पण तिला ते एकदाही सापडलं नाही. आणि जसं हे ध्यान पूर्ण झालं, सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मनाची शक्ती बघा, तिला बरोबर दुसऱ्या दिवशी त्याने बरोबर त्या बॉक्सपाशी पुन्हा एकदा गाईड केलं. काहीतरी वेगळं घ्यायला म्हणून ती तिथे गेली, चेक केलं आणि तिला ते मंगळसूत्र सापडलं. आता ह्या सगळ्या प्रसंगामध्ये जर स्वामी समर्थांनी तिला ऑलरेडी 4 महिन्यांमध्ये मंगळसूत्र मिळवून दिलं असतं, तर जो आज तिला को क्रिएशनचा किंवा मी काहीतरी मॅनिफेस्ट करू शकते माझ्या आयुष्यात, माझ्यामध्ये ती शक्ती आहे जी माझ्या आयुष्यात जे पाहिजे ते मिळवून द्यायला मला ती शक्ती मदत करते, हा विश्वास तिला आला नसता. म्हणजे स्वामी किंवा आपले सद्गुरू गजानन महाराज असतील, साईबाबा असतील किंवा आपले कोणतेही गुरु असतील, ते कधीही आपल्या लेकरांना, आपल्या शिष्याला, आपल्या भक्ताला स्वतःवर, माझ्यावर निर्भर राहा असं सांगत नाहीत. ते म्हणतात की तुला आता साधनेमध्ये आणून सोडलंय, ह्या ध्यान मार्ग दाखवलाय, रेकी मार्ग दाखवलाय, स्वतःची ऊर्जा हील कशी करायची, एनर्जी हिलिंग कसं करायचं हे सगळं तुला दाखवलंय. आता तू उंच उडायचा सुरुवात कर, प्रयत्न कर, भरारी घे. त्यामुळे हे जे आपले खरे सद्गुरू आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने मदत करतात. विश्वास तर आहेच आहे. दुसरी गोष्ट की तुम्ही त्या गोष्टीपासून जेव्हा डिटॅच होतात तेव्हा या गोष्टी पटपट घडायला लागतात. बऱ्याचदा आपण इच्छा करतो आणि का होत नाही, कधी होईल, कसं होईल, या गोष्टींचा विचार खूप करत बसतो. काही दिवसांनी विसरतो, जाऊ दे, कंटाळा आला, आता किती वेळा तेच करा, होत तर काहीच नाहीये. जी लोक थोड्याशा लो व्हायब्रेशन्समध्ये असतील ती म्हणणार असं काही नसतं, देवबीव सगळं संपलाय, कलियुग आहे, असं आहे तसं आहे, अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या डोक्यात येतील. त्याच्यापेक्षा थोड्या वरच्या लेवलला जी लोक असतील ती म्हणतील होईल एक दिवस, मला वाटतंय, कधी होईल, कसं होईल, हा याचा विचार. थोड्या वरच्या लेवलची लोक असतील ऊर्जेची, ती म्हणतील कधी का होईना, माझा विश्वास आहे होणार. आणि अजून वर जसं आपण एक एक स्टेप ऊर्जेचे जातो व्हायब्रेशन्सनी, कंपनांनी,
ती लोक इच्छा करतील, शुद्ध हेतू सोडतील आणि ते विसरून जातील. पूर्ण शरण की जेव्हा होईल तेव्हा होईल. आणि एकदा इच्छा करून शुद्ध हेतू, शुद्ध इच्छा आपण बाहेर टाकली, त्याच्यापासून डिटॅच होणं. जेव्हा आपण शांत राहतो, रिलॅक्स राहतो, अजिबात त्या गोष्टीचा विचार करत नाही, प्रामाणिकपणे कुणाला सांगायला म्हणून नाही, खरोखर माझ्या मनात आता विचार नाहीये, ती गोष्ट कधी होईल हे आपण स्वतःला विचारायचं. तुम्ही बघा, त्यानंतर ती गोष्ट सहजपणे, आपोआपपणे होऊन जाईल. आणि सध्या आमचा जो ग्रुप आहे, आमची जी फॅमिली आहे ध्यान कुटुंबाची, त्याच्यामध्ये कालपासून हाच विषय चालू आहे. कारण प्रत्येकाला हे अनुभव येतात. प्रत्येकाच्या आयुष्यात छोटी का गोष्ट असे ना, पण जेव्हा आपण त्या मोहातनं मुक्त होतो, त्याच्यापासून डिटॅच होतो, तेव्हा ती गोष्ट सहजपणे आपल्याकडे आकर्षित होते. कारण आपण कधीतरी ती इच्छा सोडलेली आहे आणि विश्वास ठेवलाय की होईल, तू आहेस ना, तू करशील, मला माहिती कसं, कुठे, काय मला माहित नाही, पण तू करणार. आणि ह्यालाच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा, मॅनिफेस्टेशन म्हणा, जे आपण युट्यूबवर आज अनेक व्हिडिओज आहेत त्याचे, ते आपण ऐकतो. पण आम्ही हे अनुभवतोय आमच्या ध्यान ग्रुपमध्ये. तर तसाच विश्वास जसा काल त्या साधकाच्या बाबतीत झालं, की तिचं ते मंगळसूत्र सोन्याचं, एकतर त्याच्याशी भावना जोडलेल्या होत्या, असं ते सापडलं. एका ध्यानामध्ये तिचं ज्या सबकॉन्शियसने तिला मदत केली, ती तिच्या हायर सेल्फशी जोडली गेली. जे महावतार बाबाजींच्या युनिफाईड पुस्तकामध्ये, तुम्ही जरूर हे पुस्तक वाचा, मी त्याच्यावर एक लवकरच व्हिडिओ पण बनवणार आहे, की कसं त्या पुस्तकाने, महावतार बाबाजींनी माझं आयुष्य बदललं. अनेक दिवस झाले मला असा मेसेज येत होता, की हा असा एक व्हिडिओ तुला करायचा आहे, पण तो आतला आवाज ऐकू येतोय, पण त्याच्यावर कृती होत नव्हती. ती आज झाली. आज अचानकपणे मी ठरवलं, आज हा व्हिडिओ बनवायचा आहे. आणि ह्याच्या सगळ्याचा एक हेतू असा होता, की विश्वास आणि सरेंडर, नियंत्रण सोडणं. हे असं झालंच पाहिजे, हे कधी होणार, हे कसं होणार, या सगळ्या गोष्टींचं जे आपल्या डोक्यामध्ये नियंत्रण आहे सतत, हे आपण जेव्हा सोडतो तेव्हा गोष्टी सहजपणे घडायला लागतात. त्या अलाइनमेंटमध्ये यायला लागतात. तुम्हाला नंबर्स दिसत असतील, 111, 222, 333, 444. हे सगळे जे नंबर्स आहेत, हे कन्फर्मेशन आहे की तुम्ही त्या ऊर्जेच्या अलाइनमेंटमध्ये येत आहात आणि तुम्ही तुमच्यावर, स्वतःवर विश्वास ठेवा. हे महावतार बाबाजी जे तुम्हाला इथं दिसत आहेत, हे जरी ह्या फोटोमध्ये इथे असतील, पण ते बाहेर नाही आहेत. मी कुठेही त्यांना बाहेर पाया पडायला जाणार नाही, कारण ते माझ्या आत आहेत, ते माझ्या हृदयात आहेत. आणि ते ज्या पद्धतीने हृदयातून आपल्याशी बोलतात, त्यासाठी आपल्याला हृदयाशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठलीही देवता, स्वामी असतील, गजानन महाराज असतील, कुठली देवी असेल, तो बाहेर आहे हे न बघता आपल्या आत बघा. तो आपल्या आत बसला, आपल्या हृदयामध्ये आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण डोळे बंद करून ध्यानाच्या मार्गाने किंवा नामस्मरण जरी करत असू, कुठलीही साधना, त्या साधनेच्या मार्गाने जेव्हा आपण डोळे बंद करून आत जातो, जितका विश्वास ठेवायला लागतो स्वतःवर, तेव्हा आतला परमेश्वर हळूहळू उलगडत जातो, की माझ्या आत काय आहे. बाहेरचं तर खूप बघून झालं, सगळ्यांचे चेहरे बघितले, रंग बघितले, सगळ्यांचे अनुभव घेतले, जे थर्ड डायमेन्शन मध्ये आपण आहोत, या सगळ्याचे अनुभव घेत आलोत आपण. पण आता ती वेळ आहे की जिथं मला आतले अंतरंग, जे म्हणतो अंतरंग, आतले रंग बघण्याची गरज आहे. आणि हे रंग म्हणजे आपल्या चक्रांचे रंग असतील, किंवा मी आत गेल्यानंतर काय काय घडतं माझ्या बाहेरच्या आयुष्यात, हे जे रिफ्लेक्शन आहे, आपलं प्रोजेक्शन आहे, जे आपण बघतो बाहेर, हे सगळं आपल्याला उलगडत जातं. आतमध्ये जो भगवंत तो उपाशी न ठेवता त्यालाही समजून घ्या, त्याच्याशी बोला, कनेक्ट व्हा. आणि हे ध्यानात आपल्याला जमतं. जेव्हा मी माझा ध्यान प्रवास सुरू केला, तेव्हा मी वेगवेगळ्या गोष्टी माझ्या ध्यान ग्रुपमध्ये शेअर करायचे. त्यातलाच एक प्रसंग जिथं मी स्विच वर्ड्स बद्दल सांगितलं होतं. एक सेशन घेतलं शनिवारी रविवारी, त्यामध्ये मी एक प्रेझेंटेशन तयार केलं आणि ते युट्यूबवर आहे सुद्धा. आणि त्यामध्ये मी स्विच वर्ड म्हणजे काय असतं, इन्स्टंट हेल्प, 2 मिनिट्स मॅगी सारखा, की तुम्हाला जर तुम्ही कुठल्या संकटात असाल तर तुम्ही ते वर्ड्स, शब्द वापरा, तुम्हाला मदत मिळेल. आता ही मदत जी मिळतीये ती कोण करतं आपल्याला, तर आपलं सबकॉन्शियस करतं. जेव्हा मी हे प्रेझेंटेशन देत होते किंवा त्यानंतर पण मला समजलं की काही लोक ह्याला मूर्खपणा म्हणतायत, हा काय वेडेपणा आहे, अंधश्रद्धाच आहे, काहीतरीच आहे, विचित्र, असे काही मला फीडबॅक्स आले त्याचे. पण मी त्याचाही आदर केला, कारण जी व्यक्ती हे बोलतीये की काय, दिस इज सो इडियट, दिस इज स्टुपिडनेस, दिस इज स्टुपिड, अशा पद्धतीचे फीडबॅक मी ऐकले. सो ज्या व्यक्तीकडून हे शब्द आले, जी व्यक्ती हे बोलत होती, ती व्यक्ती त्यावेळेस ऊर्जेच्या त्या स्तरावर होती आणि त्यामुळे ते शब्द बाहेर पडत होते. थोडंसं डगमगल्यासारखं झालं मला. मला असं वाटलं, अरे मी बरोबर करतेय ना हे सांगून वगैरे. त्याच दरम्यान जेव्हा हे शब्द ग्रुपमध्ये आले, लोकांना समजलं की स्विच वर्ड्स कसे वापरायचे वगैरे, लगेच अनुभव पण शेअर करण्यात आले माझ्या फॅमिलीकडनं, ज्यांनी ज्यांनी ह्याचा वापर केला. मी स्वतः हे वापरायचे. कालच्याच सेशनमध्ये पुन्हा एकदा एका मॅडमनी, आमच्या साधकानी, त्या स्विच वर्डचा एक अनुभव सांगितला, की त्यात कसे पैसे त्यांचे हरवले होते आणि त्यांनी तो वर्ड वापरला की फाइंड फाइंड फाइंड, सिम्पल, शोध शोध शोध, या पद्धतीचा. तर हा एक प्रकारचा आपला आदेश आहे आपल्या सबकॉन्शियसला दिलेला, आणि ते योग्य दिशेला ते आपल्याला डायरेक्ट करतं, नेव्हिगेट करतं, आणि आपल्याला ते जी काही हरवलेली वस्तू आहे ती त्यांना सापडली.
तर अगदी हे सायन्स आहे, प्युअर सायन्स, ह्याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धा नाहीये. पण काल मला त्या सेशनमध्ये जेव्हा परत मॅडमनी एवढा जुना अनुभव सांगितला त्या घटनेचा, म्हणजे तेव्हा पुन्हा जाणवलं की विश्वास ठेवणं किती गरजेचं आहे, की आपल्या आतून जे येत आहे, की मला जे सांगायचंय, मला जे करायची कृती, त्यावर आपण जर विश्वास न ठेवता त्यावेळेस थांबलो, तर आपली प्रगती तिथं थांबते. आपण शिकत नाहीत. तो कदाचित जो प्रयोग आपण करतोय, बिझनेस आयडिया असेल, नोकरीमध्ये काही करत असू, तो प्रत्येक वेळेस आपल्याला यश देईलच असं नाहीये. तो कदाचित फेल पण होऊ शकतो. पण तो माझा डिसिजन आहे, मी माझ्या आवाजाचा ऐकते. त्याच्यावर विश्वास ठेवते, की जे काही मला डिवाईन सांगतंय आतून, त्याच्यावर मी विश्वास ठेवून पुढे जाते. ही भावना खूप महत्वाची आहे. जरी आपण तिथं फेल झालो, तरी सुद्धा आपण विश्वास ठेवला पाहिजे, की ह्याच्या मागे मला काय लर्निंग आहे, ह्याच्या मागे माझा काय शिकवण आहे, काय धडा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी योग्य वेळेला, योग्य लोकांबरोबर, योग्य परिस्थितीमध्ये आपण भेटतो. जेव्हा आपण नियंत्रण ठेवायचं सोडतो प्रत्येक गोष्टीवर, की मला हे असंच झालं पाहिजे, ह्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे. तर सरेंडर म्हणजे कुठेही गिव्हअप करणं नाहीये, की हार मानून मी आता फक्त सगळं दैवावर सोडतो, असं नाहीये. सरेंडर म्हणजे तुमचा एक विश्वासच आहे, की जिथं तुम्ही एक सकारात्मक विश्वास ठेवताय, की मी ह्या पद्धतीने करेन आणि ते पूर्णपणे यशस्वी होणार आहे. म्हणजे काम व्हायच्या आधी तुमचं हे मिरॅक्युलस थिंकिंग आहे, की तुम्ही चमत्कारिक पद्धतीने विचार करायला शिकलेला आहात. त्याप्रमाणे तुमची बॉडी रिॲक्ट करते. त्याप्रमाणे एक-एक पेशी रिॲक्ट करायला लागतात. सगळं युनिव्हर्स, सगळं ब्रह्मांड त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला मदत करायला लागतं. तर हे मिरॅक्युलस थिंकिंग. आणि जेव्हा आपण हे म्हणतो, की माझा पूर्ण विश्वास आहे त्या दैवी शक्तीवर जी माझ्या आतमध्ये वाहती, जे जे इंटेलिजन्स आहे माझ्यामध्ये, जे स्वयंचलित आहे, ऑटोमॅटिक आहे. त्याला सांगावं लागत नाही, की आता श्वास घे प्रत्येक क्षणाला. तुला गरजेचं आहे जिवंत राहायचं असेल तर. त्याला सांगावं लागत नाही, की आता तू डायजेशन सुरू कर, आता मी जेवले. ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक घडतायत. तर ही इंटेलिजन्स, ही सुप्रीम पॉवर जी आपल्या आतमध्ये आहे, आपल्याशी जोडलेली आहे, तिच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे सरेंडर. सतत काळजी आणि चिंता करून, की हे कसं होईल, कधी होईल आणि मी करतोय ते बरोबर आहे का नाही? ह्या गोष्टींमुळं, ह्या शंकांमुळं आपण त्या शक्तीवर अविश्वास ठेवतोय, की तुझी माझ्या आतमध्ये वाहती मला माहिती आहे, तरी पण मला तुझ्यावर विश्वास नाहीये. मला असं वाटतं हे काम कसं घडेल? तर ह्या पद्धतीने कालचं आमचं सत्र अतिशय सुंदर झालं. हे सत्र प्रत्येकाला काहीतरी शिकवणार होतं आमच्या साधक कुटुंबामध्ये. तर मला हे तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचं होतं, की जर कुठे आयुष्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये आपण असाल, की अडकल्यासारखं वाटतंय, पुढे जात नाहीये, त्या प्रसंगी एकच वाक्य बोला, की हे डिवाईन, हे परम चैतन्य, मी हे सगळ्या चिंता, काळजी, माझी अडकलेली कामं तुझ्या चरणावर सोडते. आता तू बघ, की हे कसं परिपूर्ण करायचं आणि कसं पूर्णत्वाला न्यायचं आणि माझ्या माध्यमातून जे काही सर्वोच्च हिताची कामं आहेत ती पार पडू देत. आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. इतकी तुम्ही प्रार्थना करा. त्यानंतर होणारे बदल तुम्हाला समजायला लागतील तुमच्या आयुष्यामध्ये. आणि ह्यासाठी प्रार्थना केल्यानंतर प्रामाणिकपणे पुन्हा त्याचा विचार करायचा नाही. आता आपण एक टॅरो कार्ड्समधून एक आपल्या सगळ्यांसाठी एक मेसेज बघू, की आज आपण हे जे काही बोललोय, विश्वास आणि सरेंडर, या गोष्टीला अनुसरून आपल्याला पुढे जाण्यासाठी टॅरो कार्ड्स काय सांगतायत, डिव्हाइन पॉवर जी इंटेलिजन्स आहे ती आपल्याला या माध्यमातून काय संदेश देते ते आपण बघू. आमच्या सगळ्या कलेक्टिव्हसाठी सामूहिक जे इथं जोडलेले आहेत, हे आज व्हिडिओ बघतील किंवा पुढे कधीही बघतील. हा व्हिडिओ जो आहे तो टाइमलेस, याला एक वेळेचं बंधन नाही. जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघाल, तेव्हा हा मेसेज तुम्हाला उपयोगाला येईल. अशा पद्धतीचा हा मेसेज असेल. वाव! तर हे 2 कार्ड्स मला आलेले. तुम्ही बघताय दोन्ही सुद्धा राण्या दोन्ही सुद्धा स्त्री तत्व, फेमिनिन पॉवर्स मला दिसतात. आणि हे मला इंडिकेशन आहे, की जे कोणी कलेक्टिव्ह इथं आहे, ते ह्या पद्धतीने पुढे जात आहेत, की एखादी जशी म्हणतो ना, की राणी बसलेली आहे एका थ्रोनवर, सिंहासनावर, आणि दुसरी आहे जी त्याचा उपभोग घेते. नुसता तुमच्याकडे पैसा असून, राणी असून चालणार नाही. तर तुम्हाला ते फ्रीडम पण मिळालं पाहिजे, स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, की त्या पैशाचा तुम्ही कशा पद्धतीने उपभोग घेतायत. आता हे जे दिसतंय तुम्हाला, ह्याचा अजून एक अर्थ असा आहे, की अबंडन्स, की अबंडन्स हा फक्त केवळ पैसा नाहीये. समृद्धी म्हणजे तुम्हाला लोक असतील, नातं असेल, त्यानंतर तुमच्याकडे टाइम आहे भरपूर, तुमच्याकडे पुस्तकाचं म्हणजे जे काही आहे, जी कुठली मटेरियल, जी संपत्ती, ती फक्त पैशाच्या स्वरूपात नाही. तुम्ही दिसायला खूप छान असाल, तुमच्या मनामध्ये खूप प्रेम असेल, तो सुद्धा अबंडन्स आहे. लोकांना बऱ्याचदा असं म्हणतात, आम्हाला फिलिंग्सच येत नाहीत कोणाला बघून, आम्हाला प्रेमच वाटत नाही. तर हा अबंडन्स कुठल्याही गोष्टीचा असू शकतो, की जे काही तुमच्याकडे आहे त्याच्याकडे बघा, त्याचा उपभोग घ्या. जर पैसा भरपूर आहे, काही लोक असतात की पैशाचा उपभोग घेत नाहीत, खर्च करत नाहीत, राहू दे, कशाला खर्च करायचे, स्वतःवर पण नाही.
तर हे असं न करता जी कुठली गोष्ट आता तुमच्या आयुष्यात भरभरून तुमच्याकडे आहे, तुम्हाला चांगलं शिकवता येतं, कुणाला तरी लिहिता येतं चांगलं, तुम्हाला विचार करता येतं, क्रिएटिव्हिटी चांगली, तुमची इमॅजिनेशन चांगलं आहे, म्हणजे जी कुठली कला, गुण, पैसा, नातं, त्यानंतर अजून काय, तुमची हेल्थ चांगली आहे, आरोग्य चांगलं आहे, जे काही तुमच्याकडे आहे त्याच्याबद्दल आधी ग्रेटफुल राहा, धन्यवाद द्या परमात्म्याला आणि त्या गोष्टींचा उपयोग करायला सुरुवात करा. तुमच्याकडे भरपूर नॉलेज असेल तर तुम्ही ते शेअर करायला सुरुवात करा लोकांबरोबर. आणि जी एम्प्रेस आहे त्या कार्डचा जो नंबर आहे तो आहे 3. 3 हा नंबर गुरुचा आहे. त्यामुळं गुरु काय करतात, ज्ञान घेतात आणि ज्ञान देतात. म्हणजे तुमचं जे आहे ते शेअरिंग करा, हे पण सांगण्यात येते की अशी कुठली काही तुमच्याकडे जर स्ट्रेंथ असेल, टॅलेंट असेल, तर ते लपून ठेवू नका. कारण आयुष्याच्या पुढे एक 10-20 वर्षानंतर तुम्हाला रिग्रेट व्हायला नको की जे माझ्याकडे होतं आणि माझ्याकडे वेळही होता आणि ती साधनही होती, पण मी त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही किंवा मी त्याचा उपयोग करून घेतला नाही. तर ह्यासाठी ह्या दोन्ही कार्ड्सला आपण थँक्यू म्हणू की तुम्ही इतका सुंदर मेसेज आम्हाला दिलाय. आणि मला पूर्ण खात्री इथं असणारे हे जे लोक बघतायत, तुम्ही सगळेजण जे युट्यूबच्या माध्यमातून माझ्याशी जोडले गेलेत, त्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक अबंडन्स आहे, समृद्धी आहे कुठल्या तरी मार्गाने. जसं मी सांगितलं, केवळ पैसाच नाही, अनेक मार्ग आहेत अबंडन्सचे, समृद्धीचे. ते सगळेजण ह्याचा हा मेसेज ऐकल्यानंतर नक्की विचार करतील आणि काहीतरी आपल्या आयुष्यात जे आपल्याला नवीन आयडिया सुचली आहे, नवीन काहीतरी करावंसं वाटतं, जे आपल्याकडे आहे ते तुम्ही सुरू कराल. सोबतच जर तुम्हाला तुमच्याकडे पैसा भरपूर आहे तर त्या पैशाचा उपभोग घ्यायला सुरुवात करा. फ्रीडम आहे, तुम्हाला फिरावंसं वाटतंय, ट्रॅव्हल करावंसं वाटतंय, अब्रॉड ट्रिप कराव्याशा वाटतात, जे काही आहे ते ह्या आयुष्यामध्ये आपल्याला दिलं जातं, कारण आपण त्याचा वापर करावा, नाही की ते जवळ ठेवून बसावं आपल्याजवळ. ह्याच्यासाठी आपल्याला दिलं जात नाही. तर जे काही आपल्याजवळ येतं ते आपल्या डेस्टिनी, आपल्या सोल प्लॅननुसार आपल्याच शक्तीने येतं. तर त्याचा जरूर उपभोग घ्या. हे तुम्हाला मिळालंय. बऱ्याच जणांना सगळं असूनही त्याचा उपभोग घेता येत नाही, कारण त्यांच्याकडे ते स्वातंत्र्य नसतो, फ्रीडम नसतो. पैसा असतो पण वेळ नाहीये, जॉबमुळं अडकलेले असतात, अशी परिस्थिती असते. पण इथं जे कलेक्टिव्ह आहेत त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी अशा आहेत ज्याची सामर्थ्य पण आहे की त्या गोष्टी त्यांनी उपभोग घ्यावा. तर मी जास्त थोडंसं ह्याबद्दल बोलले, कारण दोन्ही सुद्धा फेमिनिन पॉवर्स मला दिसत आहेत आणि नक्की याचा विचार करा. थँक्यू. आणि अजून एक कार्ड मी काढते, ते म्हणजे आपल्याकडे एंजलचा एक डेक आहे जो डायना कुपर यांचा आहे तो. तर मी ह्याच्यातून जे कोणी एंजल्स, आर्कएंजल्स आपल्यासोबत आत्ता जोडले गेलेले आहेत त्यांना सगळ्यांना प्रार्थना करते, विनंती करते की त्यांनी आमच्या सगळ्यांसाठी, इथं असणाऱ्या कलेक्टिव्हसाठी एक मेसेज आम्हाला द्यावा जो त्यांना आत्ता आयुष्यामध्ये उपयोगी पडेल. आपण जे 2 टॅरो कार्ड काढले त्याला साजेश असा हा मेसेज आलाय, ब्युटी. तर त्याच्यामध्ये सांगितलंय, द आउटर वर्ल्ड इज अ रिफ्लेक्शन ऑफ युअर इनर, सो फोकस ऑन द ब्युटी विदिन युअर सेल्फ, युअर गुड क्वालिटीज, युअर काइंडनेस, युअर गिफ्ट्स अँड टॅलेंट्स. Remember that whatever you give attention to increases and grows. Everyone has some beauty in their soul, so seek it in others. Remind them of their qualities and you will illuminate them. Surround yourself with things and people with beautiful vibrations, for we are all influenced by that which is around us. As you tune more and more into the incredible wonder of yourself, others, and the planet, your resonance become that of beauty. Others will perceive the radiance of your soul and be touched by it. आणि अफर्मेशन आहे, आय रेकग्नाइज माय ब्युटी अँड दॅट ऑफ अदर्स. आता इतका सुंदर मेसेज आहे. आणि आपण जे आता हे काढलेत ना 2 कार्ड्स, दे प्रेझेंट ब्युटी. जे मी म्हटलं ना की तुम्ही जर दिसायला खूप सुंदर असाल तर कुठेही लपवू नका ती सुंदरता. इट्स ओके. बाहेरची लोकांना जेलसी होती तुम्हाला बघून, बाहेरच्या लोकांना ते आवडत नाहीये, तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, ते त्या ऊर्जेला. बट तुम्ही स्वतःला लपवण्याचं कारण नाहीये. तुम्ही बाहेर या, तुम्हाला जे काही वाटतंय, मला मॉडेलिंग करायचंय, मला जाऊन स्टेजवर उभं राहायचंय, मला रॅम्प वॉकमध्ये भाग घ्यायचाय, मला ब्युटी कॉन्टेस्टमध्ये जायचंय, ही जी काही तुमची इच्छा आहे, डू इट. आणि एंजल्स पण आपल्याला हाच मेसेज देत आहे की जशी बाहेरच्या जगात आपण जी सुंदरता आहे ती बघण्यासाठी आधी आतमधली सुंदरता बघणं गरजेचं आहे, की आतमध्ये माझ्या काय टॅलेंट्स आहेत, गिफ्ट्स आहेत, जे मी आता बोलले. तोच मेसेज एंजल्सने दिला. किती कन्फर्मेशन आलं, किती सिंक्रोनस रिडिंग आहे बघा आपलं. तर असं जर तुमच्यामध्ये काही असेल, कुठलंही टॅलेंट असेल, ब्युटी पार्लर स्टार्ट करायचंय तुम्हाला जाऊन स्वतःचं एक चॅनल सुरू करायचं YouTubeचं, कुठल्याही संदर्भात, डू इट.
दिस इज द टाइम. आणि हे तुम्हाला सांगते, कारण जे तुम्ही कराल आत्ता, ज्याच्यावर तुम्ही ॲक्शन घेणार आहात, ते तुम्हाला अबंडन्सकडे घेऊन जाईल. आणि अबंडन्स म्हणजे केवळ पैसा नाही, एक आत्मिक समाधान, की माझ्या आयुष्यात मी काहीतरी करतेय. भलेही त्यातनं आपल्याला पैसा मिळो ना मिळो, पण मी माझे टॅलेंट्स युटिलाइज करते. सगळ्यात मोठं दुःख तेव्हा असतं, जेव्हा माझ्याकडे सगळं आहे, जे मला शोकेस करायचंय, बाहेर आणायचंय ते, पण मी ते करत नाहीये. त्यावेळेस आपल्याला वाईट वाटत राहतं, आपलं मन खात राहतं, आपल्याला एक गिल्ट असतो, की माझं पोटेन्शियल मी यूज नाही करत आहे. आणि हे 2 कार्ड तेच दाखवतात, की व्हॉट यू हॅव, डिलिव्हर इट, शो इट, ब्रिंग इट अहेड. ठीक आहे? तर तसाच हा मेसेज आलाय, की जे काही तुमच्या आतमध्ये जे सौंदर्य आहे, त्याला ओळखा. कारण जेव्हा तुम्ही ते ओळखायला लागाल, तेव्हा समोर एक जो व्यक्ती येईल तुमच्या, तुम्हाला त्याच्यातही सौंदर्य दिसायला लागेल. तर ह्या पद्धतीने हे रीडिंग आजचं झालेलं आहे. आय रिअली होप की तुम्ही ह्यातनं काहीतरी संदेश घ्याल. तुम्हाला जर पर्सनल टॅरो रीडिंग्स करायचे असतील, तर तुम्हाला जर वाटलं की ह्या रीडिंगशी तुम्ही रेझोनेट करताय, जरूर मला खाली कमेंटमध्ये द्या की तुम्हाला करायचंय. त्यानंतर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देईन आणि मग तुम्ही करू शकता हे रीडिंग तुमच्या पर्सनल यूजसाठी. सोबतच केवळ टॅरो रीडिंग हे तुमच्या समोर आणणं हा माझा उद्देश नाहीये. टॅरो रीडिंग हे इतके डिवाइन संदेश आहेत, ही परमशक्ती आहे जी आपल्याला मदत करते. पण मूळ उद्देश हा व्हिडिओ बनवण्यामागचा हा आहे, की आपल्या आयुष्यात साधना सुरू करा, ध्यान सुरू करा. काही अवघड नाहीये. ध्यान केवळ डोळे मिटायचे. तुम्हाला जे टेक्निक आवडतं ते करा. कुठल्याही संस्थेचं. मी माझ्या ग्रुपमध्येच या किंवा मलाच जॉइन व्हा असं अजिबात म्हणणार नाही. तुम्हाला ज्या कुठल्या गुरूंचं जे कुठलं टेक्निक ध्यानाचं आवडतंय, काही नाही तर डोळे मिटून शांत एखादं संगीत ऐकलं तरी सुद्धा ते ध्यान आहे. ध्यान म्हणजे काय? फोकस, एकाग्र होणं, कॉन्सन्ट्रेट करणं. आणि ते कुठं व्हायचंय? फोकस आतमध्ये. आपण म्हणतो ना ध्यान दे थोडासा, ध्यान से काम कर. ध्यान म्हणजे फोकस. तर तुम्ही आतमध्ये जाऊन केवळ आपल्या श्वासांना फील करा. कसे श्वास बाहेर येत आहेत, आत जात आहेत. जे आपल्या सती ध्यान, जे आपल्या पिरामिड संस्थेचं आहे. तुम्ही पिरामिड संस्थेबद्दल माहिती पण घ्या. त्यांचं चॅनल आहे PMC हिंदी, पिरामिड मेडिटेशन चॅनल. आपल्या संस्थेचं नाव आहे पिरामिड सोसायटीज स्पिरिच्युअल मुवमेंट्स असं नाव आहे, PSSM. आणि चॅनलचं नाव आहे PMC हिंदी चॅनल. तिथं जा, लोकांचे अनुभव ऐका आणि त्या पद्धतीने एक छोटासा बदल आपल्या आयुष्यात सुरू करा, की किमान रोज 10 ते 15 मिनिटं मी ध्यान सुरू करते. बघू काय होतंय. नाही आवडलं तर बंद करून टाकेन. ठीक आहे? पण 40 दिवसांची साधना जर आपण सुरू केली रोजच्या रोज नियमितपणे, रोज 1 तास, तिथं तुम्हाला गाइडेड मेडिटेशन मिळतील चॅनलवर. त्या पद्धतीने तुम्ही रोज 1 तास जरी ध्यान सुरू केलं, 40 दिवस कॅलेंडरवर मार्क करायचे. 40 दिवसांनी आपल्या आयुष्यात झालेले बदल तुम्हाला जाणवतील. आणि जर अशा कुणी, खात्री आहे मला, सुरू कराल. जर तुम्हाला बदल जाणवले 40 दिवसानंतर, ह्या व्हिडिओवर परत या, कमेंट द्या, की माझ्या आयुष्यात हा फरक पडला. ठीक आहे? कारण तुमची एक कमेंट ही अनेक लोकांना इन्स्पायर करेल. आणि जितकी पॉझिटिव्हिटी तुम्ही द्याल ह्या माध्यमातनं, आपला अनुभव सांगणे, कमेंट करणे चांगल्या, ही म्हणजे सकारात्मक ऊर्जा देणे. जितकं तुम्ही द्याल 10 पटीने तुम्हाला मिळेल. हे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अनेक व्हिडिओज आपण बघत असाल. त्यामुळे हा अवेअरनेस आपल्यामध्ये आहे आणि तशीच लोकं ह्या व्हिडिओशी जोडली जातील. हाच माझा संकल्प आहे. त्यामुळे मला माहिती इथं येणारा प्रत्येक व्यक्ती हा नॉलेज घेऊन येणार आहे काहीतरी. आणि नक्की तुम्ही ध्यान साधना आपल्या आयुष्यात आणा. त्यामुळं अनेक बदल घडतात. आपल्या आतला आवाज जो आहे, तो आपण केवळ ऐकत नाही, त्याच्यावर विश्वास ठेवून कृती करायला सुरुवात करतो. त्यामुळे जर आपल्या आयुष्यात बदल पाहिजे, तर केवळ कुणीतरी येईल, गुरु येतील, कोणी देव येईल, ही वाट बघत बसण्यात झिरो मिनिंग आहे, झिरो अर्थ आहे. तो बदल आपणच घडवायचा, कारण सगळे आपल्या आत आहेत आणि ते आतूनच सांगणार आपल्याला, की उठ, हे काम कर. ठीक आहे? तर ह्याच नोटवर आपण सगळेजण, मी सगळ्यांचे आभार मानते, की तुम्ही हे सगळं ऐकून घेतलं शेवटपर्यंत. आणि एका अशा छोट्या व्हिडिओ बरोबर, हा थोडा मोठा झाला, पण अशा अनेक व्हिडिओज आपण समोर आता घेऊन येणार आहोत. आणि ध्यान करा, रेकी सुरू करा. हे एकच मी तुम्हाला आज आग्रह करेन, विनंती करेन. आपण भेटू पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. थँक यू.